Uh, Hello everyone. In this video, we start our first unit, drug discovery, then drug designing and development. आपण पहिलं युनिट सुरू करणार आहोत आणि त्याची थोडी इंट्रोडक्शन आपण बघणार आहोत. आता सुरुवातीला मेडिसिनल केमिस्ट्री ह्याबद्दल थोडं आपण बोलू. मेडिसिनल केमिस्ट्री इज द सायन्स दॅट डील विथ द डिस्कवरी अँड डिझाईन ऑफ न्यू थेराप्युटिक chemicals and their development into useful medicine. मेडिसिनल केमिस्ट्री काय आहे तर हे सायन्स आहे विच डील विथ द डिस्कवरी अँड डिझायनिंग ऑफ न्यू थेराप्युटिक केमिकल्स. इथे आपण शोधतो आणि डिझाईन करतो काय तर नवीन थेराप्युटिक केमिकल्स अँड देअर डेव्हलपमेंट इन टू युजफुल मेडिसिन. आणि ते आपण डेव्हलप करतो कशामध्ये तर एका युजफुल मेडिसिन मध्ये आपण ते डेव्हलप करतो. हे जे सायन्स आहे ह्याला मेडिसिनल केमिस्ट्री असं आपण म्हणतो. मेडिसिन्स आर द सबस्टन्सेस यूज टू ट्रीट डिसीज. मेडिसिन म्हणजे काय की असे सबस्टन्स जे एखादा डिसीज बरा करण्यासाठी ट्रीट करण्यासाठी वापरले जातात त्यांना आपण मेडिसिन म्हणतो. ह्या जनरल डेफिनेशन्स आहेत. त्यानंतर ड्रग्स आर मॉलिक्युल्स यूज ॲज अ मेडिसिन्स ऑर कॉम्पोनंट्स इन मेडिसिन टू डायग्नोसिस. आता ड्रग म्हणजे काय तर हा एक मॉलिक्युल आहे तो मेडिसिन मध्ये वापरला जातो किंवा एखाद्या मेडिसिन किंवा डायग्नोसिसच्या वेळी जी औषधं वापरली जातात त्यामध्ये जो मॉलिक्युल वापरला जातो त्याला आपण ड्रग असं आपण म्हणतो. सोबत क्युअर, मिटिगेट, ट्रीट और प्रिव्हेंट डिसीज. ड्रग फक्त डायग्नोसिसला वापरला जाणारं मेडिसिन नाही तर क्युअर करणारा मेडिसिन मधला मॉलिक्युल, त्यानंतर ट्रीट करणारा मेडिसिन मधला जो मॉलिक्युल आहे, डिसीज होऊ नये प्रिव्हेंट करणारा जो केमिकल म्हणजे मेडिसिन मधला जो मॉलिक्युल आहे त्याला आपण ड्रग असं आपण म्हणतो. आपण काय बघितलं तर मेडिसिनल केमिस्ट्री म्हणजे काय, त्यानंतर मेडिसिन म्हणजे काय आणि ड्रग म्हणजे काय. मेडिसिनल केमिस्ट्री म्हणजे काय तर मेडिसिनल केमिस्ट्री इज द सायन्स दॅट डील विथ द डिस्कवरी अँड डिझाईन ऑफ न्यू थेराप्युटिक केमिकल्स अँड देअर डेव्हलपमेंट इन टू युजफुल मेडिसिन्स. मेडिसिनल केमिस्ट्री म्हणजे काय एक सायन्स आहे की ज्यामधनं आपण एखादं थेराप्युटिक केमिकल डिस्कवर करतो, डिझाईन करतो आणि ते डेव्हलप करतो कशामध्ये तर एका युजफुल मेडिसिन मध्ये. आता मेडिसिन म्हणजे काय तर मेडिसिन आर द सबस्टन्सेस यूज टू ट्रीट डिसीज. एखादा डिसीज ट्रीट करण्यासाठी जे सबस्टन्स वापरले जातात त्यांना आपण मेडिसिन असं आपण म्हणतो. आता नेक्स्ट ड्रग. ड्रग म्हणजे काय ड्रग आर द मॉलिक्युल यूज ॲज मेडिसिन्स or as component in medicines to diagnose, to cure, to mitigate, to treat or prevent disease. ड्रग काय आहे की हा ड्रग हा मॉलिक्युल आहे जो मेडिसिन मध्ये वापरला जातो. हा मेडिसिन मध्ये कुठे कुठे वापरला जातो तर डायग्नोस करण्यासाठी एखादा डिसीज क्युअर करण्यासाठी, ट्रीट करण्यासाठी किंवा एखादा डिसीज होऊच नये तो प्रिव्हेंट करण्यासाठी जे मॉलिक्युल वापरले जातात मेडिसिन मध्ये त्यांना आपण ड्रग असं म्हणतो. आता मेडिसिनल केमिस्ट्री मध्ये अजून एक पार्ट येतो तो असा की मेडिसिनल केमिस्ट्री मे इन्व्हॉल्व आयसोलेशन ऑफ कंपाऊंड्स फ्रॉम द नेचर or the synthesis of new molecules, investigation of the relationship between structure of natural and synthetic compounds and their biological activities, elucidation of their interactions with receptor of various kinds including enzymes and DNA, the determination of their absorption, transport and distribution properties, and studies of the metabolic transformation of these chemicals into other chemicals and their excretion. मेडिसिनल केमिस्ट्री मध्ये काय काय येतं तर ह्यामध्ये काही नॅचरल किंवा सिंथेटिक मॉलिक्युल आहेत त्यांचं आयसोलेशन करणं, ते सेपरेट करणं, त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करणं, त्यांचं रिलेशन, स्ट्रक्चर आणि बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज ह्यांचं जे रिलेशन आहे ते स्टडी करणं. सोबत आपण इंटरॅक्शन विथ व्हेरियस काइंड ऑफ रिसेप्टर including enzymes and DNA, determination of their absorption, transformation, distribution properties, and studies of metabolic transformation,
ऑफ दिस केमिकल्स इनटू अदर केमिकल्स अँड देअर एक्सक्रिशन. हा जो सगळा पार्ट आहे हा सुद्धा मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये येतो. पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये काय येतं तर एखादा नॅचरल किंवा सिंथेटिक नवीन मॉलिक्यूल आहे तो आयसोलेट करणं, त्याचं स्ट्रक्चर आणि बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी ह्यांचं रिलेशन स्टडी करणं. त्यानंतर आपण त्याची वेगवेगळे जे रिसेप्टर आहेत, एन्झाईम्स, डीएनए टाईपचे जे रिसेप्टर्स आहेत त्यांच्याबरोबरची इंटरॅक्शन स्टडी करणं. त्यानंतर मेटाबॉलिक ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत, सोबत ॲब्झॉर्प्शन, ट्रान्सफॉर्मेशन, डिस्ट्रीब्युशन प्रॉपर्टीज आणि मेटॅलिक ट्रान्सफॉर्मेशन इंटू अदर केमिकल्स ह्याचा स्टडी करणं आणि त्याचं एक्सक्रिशन ह्याचा जो स्टडी आहे, ह्याचा जो सगळा स्टडी आहे हा मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये येतो. त्यामुळे जर तुम्ही बघितलं तर मेडिसिनल केमिस्ट्री ही एक मोठी ब्रांच आहे. ह्या ब्रांचमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात करिअर करू शकता. आणि आजचा काळ जो असा आहे, जो करोनाचा काळ आहे, ह्या करोना काळासाठी मेडिसिनल केमिस्ट्री हे एकच औषध आहे. कारण ह्या करोनाला कोणत्याही प्रकारचं औषध नाही. हा करोना असा डिसीज आहे कोविड-19 की त्याला कोणत्याही प्रकारचं डिसीज नाही, औषध नाही. आणि औषध नसल्यामुळे बरेच जण ड्रग डिस्कवर, डिझाईन आणि डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करतायत. आणि आपण ह्या युनिटमधनं ड्रग डिस्कवरी, डिझाईन आणि डेव्हलपमेंट हे शिकणार आहोत. बरेच जण प्रयत्न करतात, वेगवेगळ्या टेस्टिंग चालू आहेत, ड्रग काही तयार झालेत, त्यांच्या माणसांवर टेस्टिंग चालू आहेत, पण अजून हवा तसा रिझल्ट आपल्याला लगेच मिळत नाही. तो मिळण्यासाठी पुढचं वर्ष उजाडणार आहे. आणि अजून काही जणांच्या मते अजून 1-1.5 वर्ष पुढचे अजून 1-1.5 वर्ष हा कोरोना राहणार आहे, दुसरी लाट येणार आहे, असे WHO संस्थापकांकडनं तिकडनं अशी स्टेटमेंट आलेली आहे. त्यामुळे मेडिसिनल केमिस्ट्री इथे महत्वाची आहे. आपलं जे मानवाचं जे आता आयुष्य आहे किंवा लाईफ आहे हे या मेडिसिनल केमिस्ट्रीवरच आता अवलंबून आहे. जेव्हा एखादा औषध निघेल, लस निघेल, तो करोना प्रिव्हेंट करण्याचा, तेव्हाच कुठे आपण मानवता आपण पृथ्वीवरची वाचवू शकतो. माणूस हा जो स्पेसीज आहे हा वाचवू शकतो. नाहीतर ज्याप्रमाणे डायनासोरचा काळ होता, त्यानंतर उल्कापात झाले, भूकंप झाले, डायनासोर पृथ्वीवर नष्ट झाले, त्याच प्रकारे माणूस सुद्धा नष्ट होऊ शकतो अशा प्रकारच्या डिसीजने. आणि हा करोना हे एक सुरुवात आहे. आता पुढे फ्युचरमध्ये असे अनेक डिसीज येणार आहेत. हे एका प्रकारचं वॉर आहे, हे एक युद्ध आहे. करोना एका देशाने तयार केला, त्यांनी इतर देशात पसरवला, इतर देशांच्या अर्थव्यवस्थेपासून जीवितहानीपर्यंत त्याचा इफेक्ट झाला. पुढच्या काळात कुठचा दुसरा एक देश येईल, तो वेगळ्या कोणत्या प्रकारचा डिसीज आणेल, त्याचा प्रसार होईल, तिथे सुद्धा अनेक लोक मरतील. म्हणजे हे आता थांबणार नाही. हे आता एका प्रकारचं युद्ध सुरू झालं. आपण याला तिसरं महायुद्ध म्हणू शकतो, की जिथे अस्त्रशस्त्र न वापरता युद्ध चालू आहे. हे एका प्रकारचं युद्ध आहे. आणि हे युद्ध थांबवण्यासाठी जर ह्या प्रकारचं बायोकेमिकल वॉर सुरू झाला तर ह्या वॉर साठी मेडिसिनल केमिस्ट्री हेच एक वरदान ठरणार आहे. त्यामुळे हे करिअरच्या दृष्टीने पाहण्यासाठी तुम्हाला विद्यार्थी म्हणून तुम्हाला हे महत्वाचं आहे. हे एक महत्वाचं करिअर तुम्ही इथे घडवू शकता. मेडिसिनल केमिस्ट्रीचा अजून एक ऍडव्हान्टेज मी सांगेन की जोपर्यंत माणूस या पृथ्वीवर आहे तोपर्यंत तो आजारी पडणार आहे, आणि तो आजारी पडला तर त्याला औषध लागणार आहे. त्यामुळे ह्या करिअर किंवा ह्या प्रोफेशन मध्ये मरण नाही, किंवा कुठे ह्या प्रोफेशन मध्ये सॅच्युरेशन किंवा असा काहीच प्रॉब्लेम ह्या प्रोफेशनला नाही. त्यामुळे तुम्ही एक करिअर म्हणून इथे बघू शकता. आपण मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये काय काय ते इथे आपण बघितलं. मेडिसिन म्हणजे काय ते बघितलं, ड्रग म्हणजे काय ते सुद्धा आपण इथे डिस्कस केलं. आता ही जी मेडिसिनल केमिस्ट्री ही बऱ्याच काळापासून ह्याचा अभ्यास चालू आहे. पूर्वी काही हजारो वर्षापूर्वी माणूस जेव्हा आजारी पडायचा तेव्हा काही वनस्पती, त्यांची मुळं, त्यांची फळं, त्यांचं खोड ह्याचा वापर करून तो बरा होण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर त्याला काय लागलं की एखादा विशिष्ट वनस्पतीचा मूळ किंवा खोड किंवा पानांचा रस घेतला की काही ठराविक
डिसीज बरे व्हायला लागतात. त्यानंतर मेडिसिनल केमिस्ट्रीची उत्क्रांती होत गेली आणि आता जसं मॉडर्नायझेशन व्हायला लागलंय तसं मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये सुद्धा डेव्हलपमेंट होते. आता ह्याच पेपरमध्ये आपण तो पॉइंट शिकणार आहोत की जिथे आपण कॉम्प्युटर बेस्ड ड्रग डिझायनिंग बघणार आहोत. म्हणजे कॉम्प्युटरवरनच एखादं स्ट्रक्चर आपण डिझाईन करायचं आणि मग ते आपण ऍक्च्युअल केमिकल्स वापरून तयार करायचं. मेडिसिनल केमिस्ट्री सर्वात जुनी केमिस्ट्री आहे. आपण आयुर्वेद हा एक मेडिसिनल केमिस्ट्रीचाच मूळ किंवा पाया आहे असं आपण म्हणू शकतो. वेगवेगळे औषधं आयुर्वेदाने आपल्याला दिली. वेगवेगळे जी नॅचरल आयुर्वेदामध्ये आपण नॅचरल जे मॉलिक्युल्स आहेत ते आयसोलेट करून त्यापासून आपण ड्रग मेडिसिन्स तयार केले. आपण वेगवेगळ्या वनस्पती त्यांच्यापासून मिळणारे बायोमॉलिक्युल्स ह्यांचा वापर आपण केला. जसं भारतात आपल्याकडे आयुर्वेद आहे तसं चीनमध्ये सुद्धा त्यांची एक मेडिसिनल केमिस्ट्रीची एखादी पद्धत आहे. प्रत्येक देशाची आपापली एक मेडिसिनल केमिस्ट्रीची एक पद्धत आहे. म्हणजे ह्या जो पॉइंट आहे किंवा मेडिसिनल केमिस्ट्री आहे यामध्ये आपल्याला भरपूर स्कोप आहे. आपण मोठ्या प्रमाणात मेडिसिनल केमिस्ट्रीचा स्टडी करू शकतो. आपण ह्याच्यात करिअर करू शकतो आणि मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज आपल्या आसपास आहेत. सिप्ला आहे, ल्युपिन आहे. जर तुम्ही मुंबई साईडला गेलात तिथे सिप्ला ल्युपिन सारख्या कंपनी आहेत. खाली गोव्याला ल्युपिन सिप्ला सारख्या कंपन्या आहेत. मोठमोठ्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहेत. तिथे आपण ऍज अ केमिस्ट तिथे काम करू शकतो. मोस्टली आपण जर बघायला गेलो तर हा पार्ट प्रोडक्शनचा आहे. तुम्ही प्रोडक्शन आणि R&D ह्या दोन विभागामध्ये इथे करिअर करू शकता. प्रोडक्शन थोडा रिस्की पार्ट आहे पण R&D हा सेफ भाग आहे की जिथे आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट वेगवेगळे ड्रग शोधून काढण्याचा डिझाईन करण्याचा प्रयत्न करतो, ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. त्या R&D विभागात तुमचं करिअर करू शकता आणि एक इंटरेस्टिंग करिअर तुम्हाला इथे मिळून जाईल. आता जर आपण ड्रग डिस्कव्हरीचा जर विचार केला तर ड्रग डिस्कव्हरी हे अजून सुद्धा आपल्याकडे भरपूर स्कोप आहे. कारण नेचर मध्ये अजून असे बरेचसे मॉलिक्युल्स आहेत ज्यांचा अजून ड्रग म्हणून आपण वापर करत नाही पण त्यांच्यामध्ये ड्रग्सच्या क्वालिटीज आहेत. मग त्या शोधून काढणं हे एक महत्वाचं आहे. आता तुम्हाला एक अनुभव सांगायचा झाला तर आमच्या आवारात म्हणजे माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. आमचा जो घराचा आवार आहे त्यामध्ये एक वेल होती. वेल इतकी वाढली होती, बाजूला उमराचं झाड त्याच्यावरती वेल एक वाढली होती आणि ती वेल सारखी त्रास देत होती. दरवर्षी आई ती वेल टाकायची. छाटून टाकली की ती खालनं मुळापासून तोडली, मधनं कट केली की ती वेल सुकून मरून न जाता पुन्हा ती मुळ टाकून पुन्हा ती टवटवीत होऊन पुन्हा ती पुढच्या वर्षी त्रास देण्यासाठी म्हणजे ती वाढत होती. त्यानंतर मला वाचनात आलं की गुळवेलीबद्दल आणि मी जेव्हा गुळवेलीचा बद्दल वाचलं, जी निसर्गात सगळीकडे सापडणारी गुळवेल आहे ह्याबद्दल मी थोडं माझ्या वाचनात आलं. मी वाचन केलं, त्याचे फायदे बघितले. तर जी वेल आम्ही दरवर्षी ते छाटून टाकत होतो पावसाच्या आधी, जी त्रासदायक होत होती आम्हाला, ती वेलच गुळवेल होती. आणि गुळवेलीचे फायदे इतके आहेत की आपण डायबेटीस, त्यानंतर हायपरटेन्शन, त्यानंतर कोणत्याही प्रकारचा व्हायरल डिसीज आणि मेन म्हणजे कॅन्सर सारख्या रोगावर सुद्धा ही गुळवेल उपयुक्त आहे. आम्ही ते टाकून देत होतो, तोडून टाकत होतो. आम्हाला त्याबद्दल माहिती नव्हतं पण ते वाचण्यात आल्यावर माझ्या ते लक्षात आलं. आता आमच्याकडे आणि इम्युनिटी ते वाढवतं. कोरोना काळात इम्युनिटीला आपण महत्व देतो. इम्युनिटी गुळवेल मोठ्या प्रमाणात आपली वाढवते. मग आता रोज आमच्याकडे त्या गुळवेलीचा काढा तयार केला जातो. म्हणजे आपल्याला आजूबाजूला वनस्पती आहेत पण त्यांचा उपयोग आपल्याला माहिती नसतो, आपण त्या तोडून टाकत असतो. पण त्या औषधी असतात. आता एक गुळवेली सारखा असं मोठी वेल, आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्वाची वेल आमच्या आवारात होती आणि आम्ही दरवर्षी ती छाटून टाकत होतो. पण जेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की त्या औषधी वनस्पती आहे, ती एक अशीच अमर असलेली वनस्पती असं आम्हाला वाटायचं. कारण ती जर आपण खालनं तोडली, ती 6 फूट 7 फूट किती उंच असो तिथनं ती मुळ टाकून पुन्हा टवटवीत होऊन ती जिवंत होत होती. भरपूर आम्हाला त्रासदायक झाली होती. पण आता आम्हाला त्याचा उपयोग माझ्या वाचनात आला, मला कळलं की ते औषधी आहे आणि आता आम्ही ती
वापरात आणतो. मग असे बरेचसे वनस्पती आहेत आणि त्यांचे बरेचसे उपयोग आहेत हे आपल्याला अजून सुद्धा माहित नाहीत. आपण त्या वनस्पती तोडून टाकतो, छाटून टाकतो, पण त्या सुद्धा आपल्याला उपयुक्त आहेत. काही वनस्पती त्यांना आपण विषारी मानतो, पण त्यामध्ये सुद्धा काही औषधी उपयोग असू शकतात. त्यामुळे ड्रग डिस्कव्हरी हा जो पॉइंट आहे ह्याला सुद्धा भरपूर स्कोप आहे. तुम्ही किती प्रकारची औषधं तयार करू शकता. अँटी कॅन्सरस, अँटी हायपरटेन्सिव्ह, अँटी डायबेटिक. आता मजा म्हणजे गुडवेल ही डायबेटीससाठी एकदम महत्वाची वनस्पती आहे. ती आमच्या आवारात भरपूर असताना आम्ही मधुनाशिनी सारख्या छोट्या छोट्या वनस्पती आणून, ज्याला इन्सुलिन सुद्धा म्हणतात, त्या वनस्पती आणून बाहेरनं इकडे तिकडे विकत आणून घरात लावत होतो. आणि जी घरात गुडवेल आहे ते आम्ही तोडून टाकत होतो. म्हणजे बऱ्याच वनस्पती आहेत ज्या आपल्याला औषधी म्हणून वापरता येऊ शकतात, पण आपल्याला त्याचा वापर माहीत नसतो. आणि त्या वनस्पती मधनं आपण नवीन नवीन ड्रग डिस्कवर करू शकतो, नवीन नवीन ड्रग लॅबमध्ये मॅन्युफॅक्चर करू शकतो. बऱ्याचदा तुम्ही बघता रिसर्च वर्क चालू असतं, काही कॉम्प्लेक्सोमेट्रिक सबस्टन्स तयार केले जातात, पण त्या कॉम्प्लेक्सोमेट्रिक सबस्टन्सेसमध्ये नवीन जे तयार झालेत काही अँटी कॅन्सर सुद्धा प्रॉपर्टीज असू शकतात, की ज्या कॅन्सरचा जो सेल आहे त्याचा जो DNA आहे तो ब्लॉक करून कॅन्सर वाढ होण्यापासून रोखू शकतं. अशी ड्रग सुद्धा त्यापासून तयार होऊ शकतात, पण आपल्याला ते माहीत नसतं. मग त्या दृष्टीने सुद्धा आपण स्टडी केला तर आपल्याला वेगवेगळी ड्रग्स आता सुद्धा अवेलेबल होऊ शकतात. एखादं ड्रग डिस्कवर झालं त्यानंतर एखादं डिझाईन करणं किंवा त्याचे डेव्हलपमेंट करणं हा पुढचा भाग आहे. त्यामुळे हे जे युनिट आहे हे आपल्याला महत्वाचं आहे. इथे आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत ड्रग डिस्कवरी, डिझाईन अँड डेव्हलपमेंटचे. आणि त्यानंतर जे नेक्स्ट जे युनिट आहे त्यामध्ये आपण काही ड्रग डिस्कवरी बद्दल थोडं डीप स्टडी करणार आहोत. आता इथे आपण थांबूया. इथे आपण थोडं इंट्रोडक्शन बघितलं. नेक्स्ट लेक्चर पासून आपण मेन पॉइंट सुरू करू. थँक्यू.